अरबाजला असं बघवणं झालंय बघा. एवढं नाराज अरबाज पहिल्यांदा दिसला बिग बॉस मध्ये आज. आणि निकू नुसतं करून सोडलेलं त्या अरबाजनं. बिचारा अरबाज पूर्ण बिग बॉस सीझन मध्ये असं वाटतंय तिथं आल्यापासून असं वाटतं निकीसाठीच अरबाज या बिग बॉसच्या सेटवर आलाय. परंतु निकी अरबाजला म्हणते तू मला इग्नोर केलं, तू माझ्याशी बोलूच नको. अक्षरशः त्याचं हृदय म्हणजे दगड झाली त्याच्या हृदयाची असं म्हणावं लागेल. आणि अरबाज एवढा नाराज दिसला आज गेम खेळताना, पण एवढा भयान नाराज होता. निकीच्या या शब्दांनी घायल झाला आणि आपल्या सूरज चव्हाणच्या भाषेत गुलीगत धोका दिला. निकीनं अरबाजला गुलीगत धोका दिला असंच म्हणावं लागेल. अरबाज या एपिसोड मध्ये भरपूर नाराज दिसला आणि जान्हवी सोबत बोलताना दिसतोय आणि सर्व आपले मत आहेत ती जान्हवीला मांडली त्यानं. माझ्या असं काय मनात नव्हतं, असं तसं जे माझ्या जवळ होते त्यांना मी कॉंग्रॅट्स केलं. आता 1-2 टीम मध्ये परत दुसरा राऊंड होता आजचा, म्हणजे बॉल गोळा करण्याचा, एकत्र करण्याचा. आणि या गेम मध्ये पण नेहमीसारखा अरबाजची टीम विजयी झाली, कारण ती जास्त होती स्पर्धक, 7 स्पर्धक होते. आणि जी अंकिता आणि डीपी दादांची टीम होती त्यात 4 स्पर्धक होते, त्यामुळे ते एवढे काही बॉल गोळा करू शकले नाहीत. आणि त्यात पण छोटा पुढारीनं कुठं मध्ये घुसून, त्याला मध्ये घुसायची सवयच आहे छोटा पुढारीला, मध्ये घुसून ते बॉल कोणाची पिशवीच फोड, कोणाचं हेच कर. त्यानंतर आर्या आणि जे अरबाज आहे त्यामध्ये बाचाबाची झाली. आर्या म्हणते तू माझ्या जॅकेटमध्येच हात घातला. आता आज आर्याला जॅकेटमध्ये झक मारायला बॉल ठेवायला सांगितले ते कोणी, आर्यानं पूर्ण जॅकेट त्या बॉलनं भरलंय. मग अरबाज बॉल घ्यायला येणार का नाही ते. मग आर्या चिडली असं तसं, हे तू फेअर गेम खेळत नाही. त्यानंतर त्यांच्या टीम मधल्या म्हणजे जी अरबाजची टीम होती त्यातली इरिना होती. मग वैभवनं इरिना बाबत तसं करण्याचा प्रयत्न केला. इरिना म्हणते तूने मुझे टच किया, ऐसा का वैसा किया. अरे जर समजा अरबाज बॉल जे म्हणजे मोती चोरू शकतो, तर या अंकिताच्या टीम मधला वैभव वैभवच तोंडात येते. ते काय त्याचं वैभवचं नाव बसलंय तोंडात, त्यामुळं इरिना म्हटलं की वैभव हा आणि वैभव म्हटलं की इरिना, ही 2 नावच समोर येतात. निखिल दामले तर तशा पद्धतीने ते इरिना म्हटली की निखिल दामलेचा टच झाला मला, तो फेअर गेम खेळत नाही. त्यानंतर वैभव एवढा चिडला, हे तुला कळतं का नाही, असं तसं. आणि एक प्रकारे दमदाटी दाखवायला का वैभव जो निखिल दामले आहे तो एवढा शांत आहे, तो आपला म्हणाला मी फेअर गेम खेळतो, तो मला काय माहित नाही. त्यानंतर टास्क कंप्लीट झाला. टास्क कंप्लीट झाल्यानंतर वर्षा मॅडमला पिशव्या किती आहेत प्रत्येक टीमच्या मोजायला लावलं. जी अरबाजची टीम होती त्या टीमच्या 16 पिशव्या भरल्या आणि जी अंकिताची टीम होती त्या टीमच्या 10 पिशव्या भरल्या. या अर्थी जी अरबाजची टीम आहे ती विजयी घोषित केली बिग बॉसने. विजयी घोषित केल्यानंतर 3ऱ्या राऊंडला स्वारी वळणार. तेवढ्यातच बिग बॉस म्हणाले की जर समजा आता 3 कॅन्डिडेट इलिमिनेट झाले तर ह्यांच्या टीम मध्ये म्हणजे अंकिताच्या टीम मध्ये 2च खेळाडू राहतात आणि जी टीम अरबाजची आहे त्यामध्ये 7 खेळाडू राहतात. तर 7 आणि 2 खेळाडू हे काय फेअर दिसत नाही, त्यामुळं जी अरबाजची टीम आहे त्यांना विजयी घोषित केलं आणि त्यांना सांगितलं की तुमच्यातले 7 पैकी 1 खेळाडू कॅप्टनशिपचा वारसदार असेल. त्यानंतर कॅप्टनशिपसाठी एक फ्रेंच फ्राईजची गेम ठेवण्यात आली. तर त्याचा आता फ्रेंच फ्राईज प्रत्येकाला दिलेले आहेत आणि ज्यांच्याकडे जास्त फ्रेंच फ्राईज राहतील तर तो खेळाडू कॅप्टनशिपचा वारसदार होईल. आणि उद्याच्या प्रोमोमध्ये असं दाखवले की सूरज आणि अरबाजची जोरात मारामारी झाली, त्यामुळे उद्याचा एपिसोड बघणं नक्कीच एक उत्सुकता शिगेला टोकाला लागलेली आहे असं म्हणावं लागेल सर्व प्रेक्षकांमध्ये. त्यानंतर डीपी दादाची आणि आर्याची जोरात भांडणं. डीपी दादा म्हणतोय की आर्या तू आता जेवली, आता परत कशाला खाते. आर्या म्हणते माझ्या जेवणावर जायचं नाही,
तुम्ही बाकीच्यांना बोलत असाल, मला बोलायचं नाही, असं तसं तसं. डीपी दादा म्हणणार मी बोलणार, तू माझ्याबद्दल बोलतेस तेव्हा मी काय बोलतो का, असं तसं. मग ते आर्या म्हणली नाही तुम्ही नाही असं करू शकत. डीपी दादा म्हणला मी करणारच. डीपी दादा आता सध्या भरपूर फॉर्म मध्ये येत आहे आणि तुम्हाला माहिती आहे डीपी दादा कुणाच्यात वाकड्यात नसतोय आणि डीपी दादाच्या वाकड्यात कोण शिरलं तर डीपी दादा कुणालाच ऐकत नाही, एवढं मात्र फिक्स आहे 100%. छोटा पुढारीचं मध्येच काहीतरी असते, मध्येच गेले तिच्या हिल्स असते, मुलींची हिल्स घालायला निखिलची हिल्स होते. आणि निखिलची हिल्स घालून तुझी काय उंची वाढणार आहे, तू हाय बारका, तू बारकाच राहणार. निक्कीची हिल्स घालून बघत होता आणि निक्की म्हणाल चालून दाखव की माझ्यासोबत. मग दोघांचा एक जबरदस्त रॅम्प वॉक आपल्याला पाहायला भेटला आणि एकमेकाच्या हातात हात घालून दोघं चालत होते. आणि अंकिता म्हणायला लागली की आता अरबाजला बाहेर काढून छोटा पुढ्याने स्वतःची सेटिंग लावायचा प्रयत्न केलाय का काय, नाही तिथंच पुढं करायची छोटा पुढ्याची सवयच असते. आता बघू काय होते आता. तर आपल्याला काय वाटतंय आता आजच्या एपिसोड बद्दल आणि निकीचा गेम कशा पद्धतीने सुरू आहे आणि एक प्रकारे तिचं वागणं बोलणं हे काय बरोबर वाटण झालंय बघा. त्यामुळं निकी बघूयात आता कधी नॉमिनेशनच्या राऊंड मध्ये येते. सर्व प्रेक्षक वाटच बघतात तिची आणि बघू आता काय होते. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.